पॅरेंटिंग कोच आणि मोटिवेशनल ट्रेनर पुन्हा एकदा एक नवीन केस स्टडीज म्हणजेच बायोग्राफी घेऊन आलेली आहे। पण ही बायोग्राफी का ऐकावी? तर मी नेहमी माझ्या व्हिडिओत सांगत असते, अशी बायोग्राफीज आपण जर का वाचले किंवा व्हिडिओज त्यांचे पाहिले तर आपल्याला त्यांचे प्लॅनिंग, त्यांच्या स्ट्रॅटजीज, त्यांचे गोल्स, त्यांनी कसं फोकस केलं ह्याचं नॉलेज मिळतो, ह्याची इन्साईट मिळते आणि आपल्याला आपल्या कामामध्ये, आपल्या जीवनामध्ये हे इम्प्लिमेंट करू शकतो। आणि म्हणूनच अशा काही स्टोरीज, अशा लाईफ स्टोरीज ऐकणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच माझा एक प्रामाणिक प्रयत्न असतो रोज एक नवीन स्टोरी घेऊन यायची। तर चला आजची स्टोरी कोणाची आहे ती पाहूया। मी तुम्हाला नेहमी बिझनेसमॅनच्या, बिझनेस वुमेनची स्टोरी ऐकवली आहे, त्यांची केस स्टडीज सांगितलेली आहे, त्यांचा जीवनाचा प्रवास सांगितलेला आहे। परंतु आज जी केस स्टडी मी घेऊन आलेली आहे, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, ही केस स्टडी एक लहान मुलाची आहे। हा 13 वर्षाचा मुलगा आहे, ह्यानी 13 वर्षात आपली एक कुरिअर कंपनी एस्टॅब्लिश केली आहे। तर चला मग ऐकूया त्याची स्टोरी। या मुलाचं नाव आहे तिलक मेहता। तिलक मेहता हा 13 वर्षाचा असताना त्यांनी स्वतःची पेपर अँड पार्सल ही कंपनी स्टार्ट केली। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतका लहान मुलगा हे सगळं कसं करणार? बरोबर, कारण आपण जेव्हा 13 वर्षाचे होतो तेव्हा आपण खेळण्यात किंवा काहीतरी मोबाईल हे सगळं करण्यात मग्न असतो। परंतु हा 13 वर्षाचा मुलगा ह्याने 1 करोडची फॅक्टरी, एक इंडस्ट्री उभी केली। तर त्याची ही जीवनकथा आज आपण ऐकणार आहोत। तिलक मेहता हा स्कूलमधून जेव्हा घरी आला तेव्हा त्याला त्याची बुक सापडेनाशी झाली, म्हणजे त्याची बुक कुठेतरी हरवली। तर त्याला कळत नव्हतं की ही बुक कुठे राहिली। परंतु 4 दिवसापूर्वी तो त्याच्या मामाच्या घरी गेला होता आणि त्याची एक इंग्लिशची बुक त्याच्या मामाच्या घरी राहिली आणि त्यामुळे त्याला आता एक्झाम येणार होती आणि अभ्यास करण्यासाठी ती बुक सापडत नव्हती। त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की ही माझी बुक माझ्या मामाकडेच राहिली आणि त्याने त्याच्या वडिलांना ही गोष्ट सांगितली की माझे पप्पा, माझी बुक आहे ती मामाकडे राहिली, तर प्लीज तुम्ही जाऊन घेऊन या। तर पप्पा नेहमी कामात बिझी असतात, त्यांच्याकडे इतका वेळ नसतो की पुन्हा इतक्या लांब जा आणि ती घेऊन ये। तेव्हा पप्पांनी त्याला सांगितलं की सॉरी मला नाही जमणार आणायला। मग त्यांनी सांगितलं की तुम्ही कसं तरी मागवा किंवा कुरिअर कंपनी असते त्याच्या थ्रू ती घेऊन या। तर ते पप्पा म्हणाले की ती किती तुला कॉस्टली पडेल, म्हणजे कुरिअर कंपनी तुझ्याकडनं 400-500 रुपये घेईल एवढंसं बुक आणण्यासाठी, त्यापेक्षा तू इथूनच नवीन घेऊ शकतोस। आणि तिथेच त्यांचं हे संभाषण संपतं। तेव्हा त्याच्या माइंडमध्ये एक गोष्ट, विचार येतात की अरे एवढंसं माझं एक बुक तिथून इथे आणायला इतके पैसे लागतात। आणि त्यावेळेसच त्याची बिझनेस स्ट्रॅटजी ही त्याच्या माइंडमध्ये सुरू होते। तेव्हा तो विचार करतो की असं जर का पार्सल, जे छोटे छोटे पार्सल असतात हे आपल्याला कमी वेळात आणि कमी खर्चात किंवा कमी पैशात जर का मिळाले तर किती चांगलं होईल। आणि ह्याच्यावर तो विचार करू लागतो आणि त्याच्या माइंडमध्ये एक फ्रेम तयार होते, एक कुरिअर कंपनी। म्हणजे तो असा विचार करतो की जे छोटे छोटे कुरिअर्स असतात हे पाठवायला खूप एक खर्च सुद्धा येतो किंवा त्याला टाइम जातो 2 दिवस 3 दिवस। परंतु हे शॉर्ट पिरियडमध्ये एका दिवसात हे कुरिअर जर का कोणाला मिळालं तर किती बरं होईल। आणि खरोखरच त्याचं हे स्वप्न त्यांनी उदयास आणलं जेव्हा हे प्लॅनिंग, ही स्ट्रॅटजी त्यांनी त्याच्या वडिलांसमोर सांगितली। तेव्हा त्याच्या वडिलांनाही सुद्धा फार आवडलं की अरे इतकी चांगली स्कीम तुझ्या माइंडमध्ये कशी आली। आणि त्यावेळेस त्याने ते विचार केलं। परंतु आता एक प्रश्न होता की अशा वेळेस लोकांना कसं जोडायचं। त्यावेळेस त्यांनी डब्बेवाला, मुंबईचा डब्बेवाला हा एकदा त्याच्या घराच्या खालून जात होता आणि तो खिडकीत उभा होता। तेव्हा त्याचं लक्ष मुंबईच्या डब्यावाल्यांकडे गेलं आणि मुंबईच्या डब्यावाल्यांना बघून त्याच्या माइंडमध्ये आलं की ही जी लोक आहेत ही किती फटाफट टिफिन्स लोकांना देतात, तर ह्यांच्याकडे जर का आपण पार्सल दिले तर आपले पार्सल सुद्धा तितक्याच लवकर लोकांपर्यंत पोहोचतील।
असं माइंडमध्ये त्याच्या येताच त्याने वेळ न घेता हे त्याच्या वडिलांना सगळ्या स्कीम समजून सांगितली. आणि हे सगळं त्याच्या वडिलांना पटल्यानंतर त्यांनी तसं त्याच्यावरती काम करायचं सुरू केलं. ते जाऊन पेपर आपले डब्बेवाल्यांना भेटले. डब्बेवाल्यांना भेटल्यानंतर ह्यांनी सगळं स्कीम सांगितली आणि डब्बेवाल्यांनाही वाटलं की आम्ही जे काम करतो त्याच्यात अजून हा काम जर केला तर आम्हालाही जास्त पैसा मिळेल, आम्हालाही आमचे इन्कम होईल. आणि त्या लोकांनी सुद्धा ॲग्री केलं. आणि त्याच्यानंतर ह्या मुलाने एक पार्सल अँड पेपर ही कंपनी काढली आणि त्याच्यातून त्यांनी एक मोबाईल ॲपसुद्धा तयार केलं. म्हणजे एक अल्गोरिदम वापरून मोबाईल ॲप्स प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये दिलं आणि त्याच्यातून त्यांना कळत होतं की हा पार्सल कुठे न्यायचं आहे, कोणाला द्यायचं आहे, किती वेळात द्यायचं आहे. असं करून त्याने 300 डब्बेवाल्यांना एकत्र घेतलं आणि वेगवेगळ्या 50हून अधिक सर्कल्स जे असतात, म्हणजे जिथे जिथे मेन लोक असतात त्यांच्याकडे हा पार्सल पोचला जातो आणि तिथून पुढच्या लोकांकडे पोचला जातो. म्हणजे जिथे जे लोकांचा जो एरिया आहे त्यांच्याकडे दिला जातो आणि हा पार्सल त्याच्या योग्य त्या ठिकाणी त्या ॲड्रेसवरती पोचवला जातो. तर अशी ही स्ट्रॅटर्जी वापरून त्यांनी हे सगळं कुरिअरचं बिझनेस सुरू केलं. आणि तो म्हणतो की ह्याच्यात आम्ही अल्गोरिदमचा वापर केला. म्हणजेच एखाद्या कामामध्ये एखादा नियम, जसं आपण मॅथ्स किंवा कुठे मॅथ्समध्ये फॉर्म्युले वापरतो किंवा एखादा रूल्स असतात, तसं हे वापरून त्यांनी हे सुरू केलं. म्हणजे एक ॲप्स बनवला आणि ॲप्समध्ये त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन ठेवली. कोणाचं पार्सल आहे, त्याचं नाव काय, हे सगळं डिटेल्स. आणि त्याची कॉस्टसुद्धा त्यांनी 40 to 180 रुपीज इतकी ठेवली. म्हणजे 40 ते 180 रुपयातच हा पार्सल त्या व्यक्तीला मिळणार. म्हणजे कमीत कमी खर्चात हा पार्सल एखाद्या माणसाला मिळू शकतो. इतकी सुंदर स्ट्रॅटर्जी, इतकं प्लॅनिंग, हे सगळं ह्या मुलाने एकट्याने केलं. आणि हे पाहून त्याचा एक काका हा आपला बँकेचा जॉब सोडून त्याच्याबरोबर कामाला येऊन त्याच्याबरोबर ही कंपनी स्टार्ट केली. आणि खरोखरच आज जर का ह्या मुलाचे आपण एक गोल्स बघतो, विजन बघतो की ह्या मुलाला पुढे अशा 100 करोडची कंपनी करायची आहे आणि पॅन इंडियावरती हा त्याचा बिझनेस आणायचा आहे. म्हणजे सगळीकडे जिथे तिथे त्याला ब्रँचेस ओपन करायचे आहेत त्याचे कुरिअर कंपनीचे. तर अशी ही स्ट्रॅटर्जी वापरून आज 13 वर्षाच्या मुलाने हा शाळासुद्धा जातो. शाळेत जाऊन तो अभ्यास, होमवर्क करतो, खेळतो आणि त्याच्यानंतर सॅटर्डे संडेला हे बिझनेससुद्धा सांभाळतो. आणि त्याच्या घरातले त्याचे पप्पा आणि त्याचे काकासुद्धा ह्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व आहेत. तर अशा पद्धतीने त्याने एक स्ट्रॅटर्जी निर्माण केली. माइंडमध्ये एक विजन आलं, त्याच्यावरती फोकस करून त्याने प्लॅन केलं आणि त्या डायरेक्शनला त्यांनी जंप घेतली आणि त्यामुळे त्याचं हे सगळं सक्सेस झालं आणि तसं त्याने ते एक्झिक्यूट केलं. तर ही केस स्टडी आपल्याला हेच शिकवते की आपल्या माइंडमध्ये जेव्हा एखादा प्लॅन असतो त्याला आपल्याला कागदावरती उतरवून, म्हणजे कागदावर आपल्याला त्याचे गोल्स ठरवले पाहिजे, गोल्स लिहिले पाहिजे आणि ते प्लॅनिंगचे डायरेक्शन्स कसे आहेत, प्रॉपर डायरेक्शन ठरवून त्या लोकांना आपल्याला बरोबर घेऊन ते एक्झिक्यूट करता आले पाहिजे. असंच ह्याचं हे आपल्याला केस स्टडी शिकवते. तर अशा एक लहान मुलगा जर का एक एवढी मोठी बिझनेस स्ट्रॅटर्जी वापरून एक कंपनी उभारू शकतो, तर आपणही काहीही करू शकतो जर का असे प्लॅन्स आपल्याकडे असले आणि त्याच्यावरती एक्झिक्यूट करण्याची आपली तयारी असली तर. थँक यू व्हेरी मच.